खाली आपल्याला कासव दाखवलेला आहे, त्याच्यावरती कमळ आहे आणि कमळावरती उभी असलेली देवी आहे आणि प्रभावळसुद्धा बघू शकता विष्णूच्या रूपामधली आपल्याला प्रभावळ पाहायला मिळते. खूप छान अशी बघू शकता तर अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि बघू शकता नंदी दाखवलेला आहे आणि खाली आपल्याला ना मोर पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती सिंहासन आहे आणि त्याच्यावरती देवी बसलेली आहे आणि अशी रथामध्ये बसून आपल्याला देवी पाहायला मिळते. खूप छान अशी मूर्ती आहे बघू शकता आणि रथसुद्धा तितकाच भारी सजवलेला आहे. अँटोपिलची आई भवानीची ही मूर्ती आहे. मुलुंडची आई भवानी आहे बैठक स्वरूपामध्ये आणि खूप छान वाटते मूर्ती बघायला. समोर बघू शकता मित्रांनो अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते विठ्ठलाच्या प्रभावळ स्वरूपामध्ये. गायकवाड नगरची आई माऊली पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो नवरात्र उत्सवाला ना उद्यापासून सुरुवात होते आणि मुंबईतील बहुतांश देवींचं आगमन आहे ना हे मागच्या संडेला असेल किंवा काल परवा होऊन गेलेलं आहेत. आणि आजचं आहे ना मित्रांनो शेवटचं आगमन म्हणजे देवीचं होणार आहे आणि त्यासाठी आपण आहे ना मुंबईतील गणपती वर्कशॉप असतो आपण आगमन बघितले. तसंच इकडे ना गणसंकुल असेल किंवा आपला परेल वर्कशॉप आहे इथूनसुद्धा देवीचे आगमन होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना ते सर्व दाखवणार आहोत. आणि विशेष म्हणजे ना जसे गणपती आपापले ना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये किंवा उंच उंच अशा मूर्त्या असतात तशा देवींच्यासुद्धा आपल्याला इकडे ना मूर्त्या पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व दाखवणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो आपण आहे ना परेल वर्कशॉपची बॅक साईड आहे ना तिकडे आलेलो आहोत आणि बघू शकता वेगवेगळ्या मंडळाचे आहेत ना इकडे देवींच्या ट्रॉली वगैरे आलेले आहेत बघू शकता. आणि आता देवीचंसुद्धा आगमन होणार आहे ते सुद्धा आपण बघणार. तर आता मित्रांनो आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या इकडे समोरच्या साईडला आलेलो आहोत आणि परेल वर्कशॉपमधून बघू शकता समोर पहिलीच देवी आपल्याला ना आजच्या दिवसातली बाहेर येते आहे. बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे. बघू शकता मित्रांनो खूप छान अशी आपल्याला मूर्ती देवीची पाहायला मिळते. समोर येते ना मित्रांनो देवी ती विलेपार्लेची शिवआंबा देवी आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकता. खाली आपल्याला कासव दाखवलेला आहे, त्याच्यावरती कमळ आहे आणि कमळावरती उभी असलेली देवी आहे आणि प्रभावळसुद्धा बघू शकता विष्णूच्या रूपामधली आपल्याला प्रभावळ पाहायला मिळते. पुढे इकडे अजून एक ना मित्रांनो सार्वजनिक मंडळाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते देवीची. बघू शकता खूप छान वाटते ही देवीसुद्धा. ही सुद्धा बघू शकता 4 हात असलेली आपल्या देवीची मूर्ती पाहायला मिळते. समोर इकडे अजून एक आहे ना मित्रांनो मूर्ती येते देवीची पण ना पाऊस पडतोय त्याच्यामुळे मूर्ती झाकलेली आहे. पण ही सुद्धा मूर्ती आहे ना अतिशय छान वाटते. मग बघू शकता सिंहासन दाखवलेलं आणि दोन्ही साईडला आपल्याला ना घुबड पाहायला मिळतात आणि खूप छान अशी ही सुद्धा मूर्ती आहे बघू शकता. बैठक अवस्थेमध्ये मूर्तीच्या एक हात आहे ना आपल्याला चांदीचा पाहायला मिळतोय आणि प्रभावळसुद्धा खूप छान होती या मूर्तीला. समोर इकडे ना मित्रांनो विलेपार्लेची आई येते आणि मूर्ती बघायला खूप छान आहे बघू शकता. मागच्या साईडला ना आपल्याला सिंहावरती बसलेली देवी पाहायला मिळते आणि हातामध्ये सुद्धा बघू शकता वेगवेगळे आपल्याला शस्त्र पाहायला मिळतात. खूप छान अशी बघू शकता. समोर बघू शकता मित्रांनो अप्रतिम अशी एक देवीची मूर्ती पाहायला मिळते चलचित्र स्वरूपामधली. समोर बघू शकता आपल्याला नंदी दाखवलेला आहे आणि सिंहासनावरती बसलेली ही देवी आहे अप्रतिम अशी बघू शकता.
महाबळेश्वरी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, बघू शकता. प्रभावळमध्ये ना आपल्याला सिंह पाहायला मिळतोय आणि बैठक अवस्थेमध्ये ही देवी आहे. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. चलचित्र स्वरूपामधली नंदी एक नंबर वाटतोय. समोर बघू शकता मित्रांनो, अप्रतिम अशी रथामध्ये बसून आपल्याला देवी पाहायला मिळते. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. आणि रथसुद्धा तितकाच भारी सजवलेला आहे. अँटोपिलची आई भवानीची ही मूर्ती आहे. खूप छान वाटते, बघू शकता. बैठक अवस्थेमध्ये आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते. बघू शकता, खरंच खूप छान अशी ही मूर्ती आहे. आणि तितकंच आहे ना, देवीचे आपल्याला जो रथ सजवलेला आहे तो सुद्धा बघू शकता. तर इकडे बघू शकता मित्रांनो, ट्रॉले वगैरे सर्व आता पटापट आणत आहेत आणि देवीसुद्धा आता एकामागून एक बाहेर पडतात, बघू शकता. खूप छान छान अशा आपल्याला देवींच्या मूर्त्या आता बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. समोर बघू शकता मित्रांनो, मुंबईची राजमाता आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे अजून एक ही सुद्धा एक देवी आहे, ती सुद्धा खूप छान आहे. दोन्हीसुद्धा बैठक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही जी मुंबईची राजमाता आहे ना, ती मूर्ती म्हणजे ना आपल्याला मित्रांनो कागदापासून बनवलेली मूर्ती आहे. खूप छान अशी ती सुद्धा एक मूर्ती आहे, बघू शकता मित्रांनो. अजून एक आहे ना देवी आलेली आहे, इकडे बघू शकता. ही सुद्धा बैठक अवस्थेमध्ये. आणि आपल्याला ना लाल आणि सोनेरी कलरची प्रभावळ पाहायला मिळते. पटवा मित्र मंडळ यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि समोर येताना मित्रांनो सांताक्रूजची राजमाता आपल्याला आलेली आहे, पाहू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. बैठक अवस्थेमध्ये दाखवलेली आहे. आणि प्रभावळमध्ये आपल्याला मोर पाहायला मिळते पाठी. अप्रतिम अशी मूर्ती आहे, बघू शकता. उभ्या सिंहासन दाखवलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला देवी बसलेली पाहायला मिळते. अजून एक आहे ना मूर्ती मित्रांनो आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळते. आणि ही सुद्धा मूर्ती आहे ना खूप छान वाटते, म्हणजे बघू शकता. खाली आपल्याला सिंह पाहायला मिळतो आहे. आणि थोड्याच वेळात आपण या मूर्तीचा फेससुद्धा आपण बघणार आहोत. बघू शकता मित्रांनो, खूप छान अशी देवी होती, उभ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. समोर बघता मित्रांनो कांजूरची दुर्गेश्वरी आपल्याला पाहायला मिळते. अष्टभुज असलेली ही देवीची मूर्ती आहे आणि आपल्याला एक साईडला सिंह पाहायला मिळतोय. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता.
मित्रांनो अजून एक आपल्याला इथं देवी पाहायला भेटते. ही बघू शकता मुलुंडची आई भवानी आहे बैठक स्वरूपामध्ये आणि खूप छान वाटते मूर्ती बघायला तर. सिंहासन आपल्याला दाखवलेलं आहे, सिंह खाली आहे दोन साईडला आणि छान अशी बैठक अवस्थेमधली मूर्ती आहे बघू शकता. थोडं आपण आता झूम करून बघूया. बघू शकता चेहऱ्यावरील हावभाव असतील किंवा जो कपाळावर देवीचा जो गंध दाखवलेला आहे चंद्रकोर टाईप, तो सुद्धा खूप छान वाटत आहे बघत तर. त्याच्याच पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला अजून एक आपल्याला देवी पाहायला मिळते. सांताक्रूजची आई माऊली आहे आणि सुद्धा मूर्ती आहे ना मित्रांनो खूप छान वाटते. म्हणजे बघू शकता प्रभावळ एकदम भव्य अशी पाहायला मिळते. आणि देवीच्या इथे ना पायाजवळ आपल्याला कमळ पाहायला मिळतं आहे आणि बैठक स्वरूपामध्ये असून ही मूर्ती 4 हात असलेली पाहायला मिळते. आणि बघू शकता कापडावर देवीच्याने जो गंध दाखवलेला तो पूर्ण कापड आपल्याला भरलेला पाहायला मिळतो बघू शकता. खूप छान अशी एक मूर्ती आहे. पुढे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो खूप छान आहे. आपल्याला हिरव्या कलरमध्ये आपल्याला देवी पाहायला मिळते, साडी नेसवलेली आहे आणि प्रभावळमध्ये आपल्या दोन्ही साईडला मोर आहेत आणि यंदाचं आहे ना त्यांचं 25वे वर्ष आहे. मूर्तीसुद्धा बघू शकता खूप छान आहे. समोर बघू शकता मित्रांनो अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते विठ्ठलाच्या प्रभावळ स्वरूपामध्ये. गायकवाड नगरची आई माऊली पाहायला मिळते. खूप छान अशी मूर्ती आहे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता प्रत्येक अंगणाला आहे ना पाऊस असा जीवन आपल्याला व्यत्यय आणत असतो. अजून ना खूप साऱ्या देवी यायच्या बाकी आहेत पण पाऊस येतो आहे आणि आपण यांना छत्रीनं आणले आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा निघतो आहे. आणि इकडे बघू शकता आता पावसामध्ये देवीचं आगमनसुद्धा चालू आहे. अंधेरीची माऊली आपल्या इकडे पाहायला बघू शकता मित्रांनो. अंधेरीची माऊली भर पावसामध्ये देवीचं आगमन होतं आहे आणि देवी आहे ना ही कासवावरती बसलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि बघू शकता चतुर्भुज असलेली ही मूर्ती आहे खूप छान अशी पाहायला मिळते बघू शकता. कवर टाकला त्याच्यामुळे आपल्याला एकदम क्लिअर दिसत नाही आहे पण अतिशय सुंदर अशी ही मूर्ती होती. थोड्याच वेळात आहे ना मित्रांनो दक्षिण मुंबईची कात्यायनी आहे ना त्या देवीचं आगमन होणार आहे. आणि या मूर्तीचं खास म्हणजे ना प्रभावळ आहे. म्हणजे एक ना अप्रतिम अशी जो करी रोडचा राजा होता ना त्याची जी प्रभावळ होती सेम तशीच आपल्याला प्रभावळ या मूर्तीला सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर समोर बघू शकता मित्रांनो दक्षिण मुंबईची कात्यायनीच आपल्याला फर्स्ट लुक पाहायला मिळतो आहे. प्रभावळ सुद्धा बघू शकता खूप छान आहे. तर मित्रांनो अजून आहे ना खूप साऱ्या देवींच्या ना आगमन व्हायचं बाकी आहे. म्हणजे खूप साऱ्या मंडळाच्या ट्रॉली आहेत ना अशा लाईन इकडे लागलेल्या आहेत. आणि ना खास म्हणजे ना आपण इकडे आलो होतो की आपल्या खेतवाड्याची आई आहे ना म्हणजे गेल्या वर्षी जी सर्वात उंच मूर्ती होती ती पाहण्यासाठी. पण यंदा आहे ना त्या मूर्तीचं अजून थोडंसं काम बाकी आहे कदाचित त्याच्यामुळे आपल्याला ती मूर्ती कवर करता नाही आहे. आणि पाऊससुद्धा खूप पडतो आहे त्याच्यामुळे आपण आहे ना घरी लवकर निघतो. सकाळी लवकर आलो होतो आणि आता आपण निघतो आहे. तर हा व्हिडिओ आपण इथे एंड करणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.